Yes. Practically used questions of simple present tense. सांगा किती झाले होते आपले आतापर्यंतचे? आपल्या क्लासमध्ये किती झाले होते परवा फ्रायडेला? फ्रायडेला क्लासमध्ये किती झाले होते? 11, 12, 13 किती झाले होते? आणि तुम्हाला मी 100 सांगितले होते. तो 100 प्लस ते किती झाले? आपलं टार्गेट काय? टार्गेट 400. चला, टार्गेट काय? 400. प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. ए आणि बी ग्रुप दोन्ही. प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन. सिंपल प्रेझेंट ए अँड बी. चला सांगा, तो क्लासला किती वाजता येतो? फर्स्ट क्वेश्चन. चला, असे करता डायजेस्ट काम करतो. हा बेस असणारे क्वेश्चन सांगा. हा थीम असणारे क्वेश्चन सांगा. करता डायजेस्ट काम करतो, करता है. दिस इज द थीम ऑफ युअर सिंपल प्रेझेंट टेन्स. चला, पहिलं सेंटेन्स आहे, तो किती वाजता क्लासला जातो? हिंदी वालों के लिए, वह कितने बजे क्लास जाता है? ठंडा ज्यादा हो गया, लोग कम हो गए तो ठंडा ज्यादा हो गया. मुझे तो जरूरत नहीं है, अपने दो ही लोग हैं ना, जन काफी रहेगा. सांगा रे पुढचं वाक्य काय होईल मग? काय होईल म्हणजे पुढचं वाक्य दुसरं सांगा. काय होईल ना, आपण सेट नाही बनवत. तर अशा प्रकारचे वाक्य सांगा. ओनली क्वेश्चन. चला, आय एम बॅक. Mama, 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 mama. अर्जुन, माईक बंद कर आणि त्या बाळाला मामाकडे सोडा बोलून. हा, तो किती वाजता क्लास जातो? हा, बोला. किती वाजता? डब्ल्यू शब्द आहे. ऍट. Does he go to class? करेक्ट. ऍट व्हॉट टाइम डज ही गो टू क्लास? करेक्ट आहे. चला, नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. तुला मराठी येते का?
काय होईल मग? तुला मराठी येते का सांगा. सांगा रे, कसं होईल? ए डस कसे होगा? डू यू नो मराठी? तुम्ही MCA क्रिकेट स्टेडियम ला केव्हा जाता? कमॉन, ल्या रे भाई बबल्या. व्हेरी गुड. वेन डू यू? फ्रायडेला आपण किती वाक्य लिहिली होती? फ्रायडेला 11 लिखे थे क्या? टारगेट कितना था अपना? 400. और 100 मैंने बोला था करने के लिए आपको. 120 बोला था. 120 प्लस 11 कितना हो गया? 131. ये आज का नंबर है 132. बराबर. ये है 133, 134. चलो तुम्ही. सो व्हेन डू यू कम ऑन गो हा टू MCA क्रिकेट स्टेडियम? लिहिलं का सगळ्यांनी ऑनलाईन वाले? व्हेन डू यू गो टू MCA क्रिकेट स्टेडियम? MCA क्रिकेट स्टेडियम. बघा लेक्चर नंबर 90 आपलं त्या दिवशी पॉवर सप्लाय नसल्यामुळं अंधू काढलाय, तरी पण मी अपलोड केलेलंच आहे. बिकॉज मला किती ऑडियन्स बघतात हे मला गरजेचं नाही. ठीक आहे, किती लोक बघतात, किती व्ह्युअर्स बघतात हे गरजेचं नाही मला. तर तुम्हाला ते मटेरियल उपलब्ध असतं ही माझी सध्याची गरज आहे. माय फोकस इज नॉट ऑन इन्क्रीजिंग द व्ह्यूज. नो. मात्र तुम्हाला ज्यांना आवश्यक आहे त्यांना ते उपलब्ध राहावं, हे हा आपला फोकस आहे. That's why that is uploaded. Even though the video is not that much clear. हा चला, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 135. चला सांगा पुढचा क्वेश्चन. चांगलं क्वेश्चन आहे. तो तुमच्याकडे लक्ष का देत नाही? कमॉन. तो किंवा ती म्हणा, चला सगळं तो झालं. ती तुमच्याकडे का लक्ष देत नाही? का? वह आपकी ओर ध्यान क्यों नहीं देती है? वाई डज नॉट पे अटेंशन टू यू? पे अटेंशन तुम्ही म्हणतो की नाही पण? और निगेटिव्ह ऑलवेज टू वे. निगेटिव्ह दुसऱ्या पद्धतीने काय होईल? वाय बोला रे ऑनलाईन वाले. डझंट शी पे अटेंशन टू यू? काय झालं ऑनलाईन वाले? आपकी किसी की आवाज नहीं आ रही है, ऐसा क्यों हो रहा है? चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. सांगा मला असा क्वेश्चन. तू तो दररोज संध्याकाळी त्याच्या फॅमिली मेंबर सोबत
प्रे का करत नाही? सांगायचं काय वेळ वाक्य? कॅन यू ट्राय टू टेल? सांगा. व्हेरी गुड. वाय डज ही नॉट प्रे with his family members? Correct. Because संध्याकाळी is in the evening शेवटी लिहायचं आणि दररोज पण आहे तर त्याच्यानंतर दररोज. फॅमिली मेंबर्स इन द इव्हनिंग आणि सगळ्यात शेवटी मोठा टाइम फ्रेम. हा मोठा समासवाचक शब्द. इन अदर वे, कम ऑन. वाय डझंट ही प्रे विथ हिज म्हणा किंवा अलॉंग विथ हिज म्हणा ना. अलॉंग विथ त्या बरोबर. अलॉंग विथ हिज मेंबर्स. क्लिअर आहे सगळ्यांना? इज इट क्लिअर टू यू ऑल? येस ऑर नो? पुढचं वाक्य मीच सांगू का तुम्ही सांगता? कोण सांगते सांगा लवकर. तुम्ही नाही सांगितल्यास मला सांगावं लागेल. तुम्ही तुमचा रुमाल दररोज का धुत नाही? धुवत नाही. तुमच्या तुमच्या मराठीप्रमाणे लिहा. धुत नाही, धुवत नाही. क्यों नाही धोते हो? सर, बोला. प्रेयरच्या स्पेलिंग मध्ये ए अगोदर झालाय. प्रेच्या. अच्छा. अच्छा. तयारी झालं. बरं झालं परी झालं नाही. परी. ओके, करेक्टेड. प्रे. तुम्ही तुमचा रुमाल दररोज का धुत नाही? कम ऑन. वाय डू यू व्हेरी नाईस नॉट वॉश युअर हँकरचीफ? हा बरोबर आहे. सांगा असं एखादं वाक्य सांगा. प्लीज ट्राय टू टेल सच सेंटेन्स. अशा प्रकारे अशा प्रकारचं एखादं वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा पुढचं वाक्याचं लवकर सांगा रे. ऑनलाईन ऑफलाईन कशाला? अच्छा लिहा. दररोज कोण कोण क्लास अटेंड करत नाही? किंवा कोण कोण दररोज क्लास अटेंड करत नाही? लिहा पुढचं वाक्य लिहा. कोण कोण
तरी म्हणलं कुछ तो गलती हो रहा है. हा, हँकरचीफ CHIF करा डेली. चला पुढे झाला 138. काय सेंटेन्स आहे पुढचं? विद्यार्थ्यांना, विद्यार्थी वाक्य विद्यार्थी मराठीत वाक्य का सांगत नाहीत? कारण अभ्यास नाही झाला ना. अभ्यास नाही झाले तुम्हाला वाक्य आठवणार नाही. ऑनलाईन वाले पालक लोक लक्षात घ्या, जर विद्यार्थ्यांना वाक्य आठवत नाही तर त्यांचा अभ्यास झालेला नाही. परे क्रिकेट खेळते. चला पुढे होतो. मराठी वाक्य का सांगत नाही? काय होईल? वायच्या पुढं वर्बल क्वेश्चन वरती नाहीच आहे, सिंगल सिंगल आहे ना. हा, मला सवय लागली वरचा खाली घ्यायचा. हा, मग सांगा रे ऑनलाईन वाले. वाय डू स्टुडंट्स कम ऑन नॉट काय टेल सांगणे, टेल सेंटेन्सेस इन मराठी. नेक्स्ट मंडे पासून परत आपला अगोदर किती होता आपला? 5 to 6 होता का UPSC? 6 होता का UPSC का? हा, आता 5 to 6 चालू आहे. 6 to 7 ऑलरेडी बॅच चालणार आहे. होता का अगोदर? हा, मी म्हणलं होतं की जोपर्यंत 6 to 7 बॅच चालू होत्या तोपर्यंत आपण 6 to 7 घेऊ. परत आपल्याला बॅक टू पॅव्हेलियन 5 to 6 चालू करावं लागेल. विलाज नाही, आय डोंट हॅव एन ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. सांगा ऑनलाईन ऑफलाईन कोणी वाक्य सांगा. 139 सांगा. माझं लिहू का मी? सर्व विद्यार्थी होमवर्क करतात का? करतात का? कमॉन. डू ऑल द स्टुडंट्स, डबल आलं बरं का इकडे डू. हे हेल्पिंग वर्ब आहे करण्यासाठी, परत दुसरं डू आलं. डू होमवर्क. चला तुम्ही गर्दीमध्ये मास्क का वापरत नाही? ऑनलाईन ऑफलाईन सगळेजण लक्ष द्या आता. मास्क वर एक मी खूप सुंदर, मजेदार आणि खूप चवदार गोष्ट बोलणार आहे. तुमच्या जिंदगीतील चव वाढणार आहे ही गोष्ट. खूप चांगली गोष्ट आहे. अर्थात मी त्याचाच एक पार्ट आहे त्या सिस्टमचा. मात्र कोणी कोणी कमी जास्त आहे. चला सांगतो मी तुम्हाला. सांगा रे मला, मास्क काय घालत वापरत नाही सांगा. हा, वाय डू यू नॉट यूज मास्क? हा, अमॉन्ग द क्राउड.
अमांग द क्राऊड, त्यामध्ये असताना. बर, मास्क विषयी एक छोटीशी गोष्ट सगळ्यांच्या जीवनाशी रिलेटेड, पालकांनी मुद्दाम ऐकावी. खूप सुंदर गोष्ट आहे. आपण बाहेर जेवण करतो की नाही हॉटेलमध्ये वगैरे, आणि खास करून फास्ट फूड. टीचर्स, आपण मुद्दाम ऐकावे अशी माझी इच्छा आहे. आणि विद्यार्थ्यांना प्लीज सांगा सगळ्या गोष्टी पटवून. आपण वेगवेगळ्या गोष्टी खातो बाजारामध्ये. आ साधारणतः भेळ, चुरमुरे, खारमुरे, फुटाणे, वडापाव, भजे वगैरे वगैरे. समोसे, भजे वगैरे. तुम्हाला खरं सांगू, माझ्या सहित सगळे जेव्हा जेव्हा हे पदार्थ खातात, त्यांनी लक्षात ठेवायचं, जो बनवणार आहे त्यांनी ते सगळे पदार्थ उष्ट केले तर चालले असते, पण त्याच्याही पलीकडे केलेलं आहे. कसं काय सांगा मला. ज्यावेळेस एखादा म्हणतात ना, खारमुरे 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 खारमुरे, खारमुरे कुठे असतात? माग असतं, पुढं असतं, वर असतात, सहसा पुढे असतात. आणि आपल्या तोंडातून हे 24 तास बोलताना काय असतं, एक अमृता समान तुषार हे बाहेर पडत असतात. आणि मग काय होतं, हे सगळे बाय डिफॉल्ट सगळेजण ना. आणि पाणी पिताना मात्र एवढे स्वच्छता ओ, वरून पे बरं का, वरून पे. आणि तिकडं तिकडं चालतं का ते सगळं? हा, म्हणजे इकडं नखरे करायचे, आणि तिकडे उष्ट खायचं. बाय डिफॉल्ट समोसे, वडापाव हे सगळं त्याच्यावर ते सगळं सिंपल लागतं. समजलं का नाही? जर आता हे मास्क मी कुठंच हॉटेलमध्ये असं मास्क वापरलं बघितलं नाही. जर वापरत असेल तर तो खूप ऍडव्हान्स्ड आहे. इथं 10 रुपये एक्स्ट्रा देऊन तुम्ही नक्कीच खाऊ शकता. तिथल्या 100% किचन मधल्या 100% लोकांनी मास्क वापरलेलंच असलं पाहिजे. तर भविष्यात तुम्ही कधी हॉटेल बिझनेस चालू कराल तर या आयडियाने जर केलं तर तुमच्या हॉटेलमध्ये एवढी गर्दी होईल, खूपच गर्दी होईल. फक्त तिथं लिहायचं, आमच्या हॉटेलमध्ये कोणालाही उष्ट जेवण चाललं जात नाही. आणखीन एक सांगू, खूप छान गोष्ट आहे. जे ऐकतात त्यांच्या गावाकडे नाही बरं का, हे दुसऱ्याच्या गावाकडे. आणखीन एक सांगू, हा ते दुधावरची साय जी असते ना, ते सारण्यासाठी लोक खूप चांगले आयडिया करतात. बरोबर आहे का सर? टीचर्स आहे का? काय करतात? आणि ते दूध पाहुण्यांना वाढलं जातं. कसं काय? ओहो, समजलं का सर टीचर्स? यस सर, यस सर. रामकृष्ण हरी. आणि ते आपण खूप, अरे वा, दूध खूप गरम झालं, छान झालं. दूध एकदम खमंग तापलेलं आहे. चला चल द्या, काय अडचण नाही. माझं काहीच ऑब्जेक्शन नाही. मी फक्त मला न आय ट्राय टू टेल यू द फॅक्ट्स. हे फॅक्ट्स आहेत. त्यामुळे जास्त स्वच्छतेचा आव आणू नका. आव आणण्यापेक्षा स्वच्छता बाळगा. स्वच्छता बाळगणं म्हणजे काय, ते पदार्थ न खाणं हेच स्वच्छता बाळगणं होय. बाकी नखरे करायचे नाही. ठीक आहे, असं हे समजून घ्यायचं. बरं ते आता ते बाकीचं बोलायचं नको. बरं तुम्हाला काय वाटतं, वडापावनं इमानदारीने हात धुतलेला असेल साबणात? आता जास्त बोलायला नको, समजून घ्या. नका जाऊ, घरी खा, फरक पडत नाही. किंवा त्याला सांगा, हे माझं मास्क तुलाच ठेव, हे मास्क घाल, माझ्या समोर सगळे पदार्थ बनव. आता ज्या ठिकाणी आपल्याला विलाज नसतो त्या ठिकाणी आपण ते खातोय हे गृहीत धरून खा. मी खाऊ नका म्हणत नाही. ज्या ठिकाणी विलाज नसतो त्या ठिकाणी हे गृहीत धरा, इथं समोर जे काही व्यक्ती आहेत ना, सगळ्यांनी त्यांच्यावर रामकृष्ण हरी केलेला आहे. चला, एवढं बोलून एवढ्या तुमच्या आयुष्यातील चव वाढल्यानंतर परत आपण इकडं आपल्या वाक्यांकडे वळू. मला असं वाटतं या सगळ्या माहितीने तुमच्या आयुष्यातील नक्कीच चव थोडीफार वाढेल. बरोबर आहे का? आता पश्चाताप करून उपयोग नाही. पश्चाताप करू नका. इथून पुढे काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. पालकांनी देखील ऐकलं असेल असं मला वाटतं. चला, हा, आणि त्यातल्या त्यानं गुटखा खाल्ला असावा, सगळी सुपारी तुमच्याकडेच.
चला खरबुरे 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 चला घेऊन 10 रुपयाची दे, 10 रुपयाची दे. हा भेळवाला ट्रेन मध्ये भेळ. अरे बाप रे बाप. चला कुठं कुठं होतो, चला ट्रेन मध्ये गेल्यावर भेळ नक्की खा बरं का, माझी आठवण करून खा. मी सांगितलं होतं म्हणून खायचं. समजलं ना? पालकांनी मुलांना सांगा मी काय म्हणलो ते, त्यांना समजणार नाही, त्यांना फोडून फोडून सांगा. हा चला कुठं होतो आपण, बोला पुढचं वाक्य. तुम्ही ट्रेन मध्ये तुम्ही ट्रेन मध्ये भेळ का खात नाही? पुढचं वाक्य लिहा. तुम्ही ट्रेन मध्ये, मी नाही खात बरं का. तुम्ही खा. अरे 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 अरे. आता खा तुम्ही. त्याला 4 दिवस तोंड उचलेलं नसतं. खा ते भेळ. हा? 4 दिवस नका खाऊ, खरंच नाही खाल्लं पाहिजे ट्रेन मध्ये ते पाणीपुरी. अरे 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 अरे. तुम्ही ट्रेन मध्ये भेळ का खात नाही? बघा तुम्ही त्यांचे चेहरे बघत जा हो. हा येस सर, येस मॅडम बोला. हा अरे वा वा वा, व्हेरी गुड. बोलो आपण बोलू, 9 बजे बात करेंगे. तुम्ही ट्रेन मध्ये भेळ का खात नाही सांगा, का खात नाही? व्हेरी गुड. वाय डू यू नॉट. बघा इट वापरणं इथं योग्य होणार नाही. इट तुम्हाला इट म्हणजे खाणे आहे, मात्र आपण पोटभर खातो का भेळ? भेळ आपण एन्जॉय करतो, त्यामुळे एन्जॉय म्हणा. वाय डू यू नॉट एन्जॉय भेल. आता भेल तिरकल्या आणि त्याला सिंगल इन्व्हर्ट करून काय करा, असं अंडरलाईन करा. भेल इज इंडियन स्नॅक्स, बरोबर. सो भेल कॅन बी डिफाईन्ड लाईक दिस. सो वाय डू यू नॉट एन्जॉय भेल इन द ट्रेन म्हणा किंवा इन ट्रेन म्हणा, द ची गरज नाही, इन ट्रेन म्हणा. वी डोंट नो विच ट्रेन इज दॅट. इन द ट्रेन म्हणजे काय अडचण येत नाही. चला दुसऱ्या पद्धतीनं कमॉन. वाय Why don't you enjoy bhe in train? एन्जॉय भेल इन ट्रेन. त्यांची अवस्था बघत जा रे, काय अवस्था असते त्यांची. आठवड्यातून एकदाच आंघोळ करतात, आठवड्यातून एकदाच आंघोळ करतात ते मिळवाले. वन 41 कमॉन. 142 चला सांगा पुढचं वाक्य. मुले रोज सकाळी कोणती फळे खातात? याचा अर्थ जिथून मला तुम्हाला संदेश द्यायचा की सकाळी फळे खा. मुले रोज सकाळी किंवा दररोज सकाळी कोणती फळे खातात? हा सांगा. कोणती फळे, डब्ल्यू शब्द आहे, सांगा. विच फ्रूट्स डू चिल्ड्रन म्हणायचं किंवा स्टुडंट झालं, चला स्टुडंट घेऊ. डू स्टुडंट्स हॅव किंवा टेक किंवा इट. आपण इट म्हणा, चला हॅव किंवा इट म्हणा. हॅव म्हणजे पण खाणे, इट म्हणजे पण खाणे. इट सकाळी, क्या बात आहे, इन द मॉर्निंग. विच फ्रूट्स डू स्टुडंट्स ईट इन द मॉर्निंग. हा डेली पण राहिलं ना, इन द मॉर्निंग डेली. तुम्ही वजन कमी करण्यासाठी काय करता? बरं मी एक क्वेश्चन विचारतो, टीचर्स तुम्ही प्लीज मला या क्वेश्चनच्या आन्सर साठी सहभाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. एक पोएम होती मराठीमध्ये, तिचं नाव होतं
इंजिन दादा काय करता? मला तुम्हाला होती कितवीला होती आणि कोणाला होती? मला वाटतं गायकवाड सरांना असेल. आणि कोणाला होती? बऱ्यापैकी बरेच लोकांना असेल. कोणाला होती का ही कविता? इंजिन दादा काय करता? आणि कितीला होती? लेट मी चेक युअर मेमरी. कोणी आहे का ही कविता पडणेवाला? मी सांगतो. शेवाळे मॅडमला नव्हती, पाटील मॅडमला नव्हती, कोणाला नव्हती हे मी अगोदर सांगतो. होते कोणाला ही कविता वाचताना आहे कोणी इथं? येस ऑर नो? चला, याचा अर्थ तुमच्यापैकी कोणी नाही असेल, कोणी पण तुम्हाला आठवत नसेल. मला असं वाटतं सेकंड क्लासमध्ये ही कविता होती, दुसरीच्या इयत्तेमध्ये. झालं का? काय होईल मग? तुम्ही वजन कमी करण्यासाठी काय करता? चला, काय करता ना का करता नाही हे राहिलं. चला, काय सांगा रे? ऑनलाईन ऑफलाईन. व्हॉट डू यू डू टू लूज और reduce weight? वन 144. चला, तुम्ही इंग्लिश काय जमावबंदी. व्हेरी गुड, गुड क्वेश्चन. तुम्ही इंग्लिश का बोलत नाही? आणखीन एक माझ्या आवडीचा क्वेश्चन लिहितो. 145. मला असं वाटतं हा काय टाइम झाला? टाइम भरपूर आहे आपल्याकडे. व्हेरी गुड. चला लिहा. तुमच्या घरचे लोक क्लास चालू असताना शांत का बसत नाही? हा हा, का बोलत नाही? ऑन. Why do you not Why? speak English? Very good. I used to Why do you not speak English? Or in other way, Why don't you speak English? Why don't you speak in don't you speak in English? नाही, इंग्लिश मध्ये असतं इन इंग्लिश झालं असतं. हे स्पीक इंग्लिश होईल. बरोबर. लिहा. मी खूप स्लोली चाललोय, माझ्या बरोबर सगळेजण लिहा. Okay, sir. राईट अलॉंग विथ मी. तुमच्या घरचे लोक क्लास चालू असताना, बघा क्लास चालू असताना हा हे दिस इज अ टाइम फ्रेज. हे वाक्य सुटल्याचे हे आपल्याला अगोदर कळलं पाहिजे. म्हणजे मेन वाक्य काय झालं आता? तुमच्या घरचे लोक शांत का बसत नाहीत. किती सुंदर वाक्य आहे. आणि हे बाजूला निघालं क्लास चालू असताना इज टाइम फ्रेज, आणि ते तुम्हाला शिकवलेलं आहे मी. चला, कॉन. वाय डू करेक्ट युअर फॅमिली मेंबर्स. हे वाक्य आलं, हे एवढं आलं की आलं तुम्हाला. नॉट कीप क्वाइट. व्हेरी गुड. वाईल. करेक्ट. द क्लास इज गोइंग ऑन.
The class is going on. Or in other way, why don't your family members keep quiet while उस समय त्यावेळेला the class is on भी बोल सकते हो, is on बोल सकते हो और is going on दोनों भी चलेगा. While class is on और while class is going on. हाँ, ड्युरिंग द लेक्चर म्हणता येईल. ड्युरिंग द लेक्चर, ड्युरिंग द क्लास. क्लास काय म्हणता, ड्युरिंग द लेक्चर. क्लास आपण लेक्चरच्या सिनोनिम म्हणून वापरतो. आता ड्युरिंग म्हणल्यास लेक्चर वर्ड इज सुटेबल. इथे देखील आपण क्लास म्हणजे काय लेक्चर या अर्थानं वापरलेलं आहे. क्लास इज नॉट द रियल सिनोनिम ऑफ लेक्चर बट हिअर वी यूज इन दॅट सेन्स. लक्षात येतंय का ऑनलाईन वाल्यांच्या आणि ऑफलाईन वाल्यांच्या? येतं लक्षात? द्या मग मला एक चांगला मोबाईल जिस पे आप खुद प्यार करते हो. गिव मी अ मोबाईल. म्हणजे काय, कोणता एक द्या. द मोबाईल, वेन आय पॉइंट आउट समबडीज मोबाईल दॅट विल बी द मोबाईल. रे बापरे, चांगला मोबाईल आहे हा. येत नाही का ते स्पेशल फीचर? केलंय का, चालू केलंय का? व्हेरी गुड. अच्छा, ऑलरेडी इट इज पुट ऑन. अच्छा, आहा आहा फोटो आला. आहा, सेंड इट टू द ग्रुप प्लीज. झालं का सगळ्यांचं लिहून? येस ऑर नो ऑनलाईन वाले? झालं का लिहून? येस ऑर नो ऑनलाईन वाले बोलो, बोला. लिहून झालं का नाही? Yes, sir. चला पुढचं मला वाक्य सांगा. चला अशा प्रकारचं पुढचं वाक्य सांगा मला. प्लीज टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स लाईक दिस, नेक्स्ट क्वेश्चन लाईक दिस. चला 146. चला लवकर लवकर. तू रोज किती वेळ खेळतो? एक्सलंट, खूप छान सेंटेन्स. असे प्रॅक्टिकल वरती काय लिहिलं आपण, प्रॅक्टिकल यूज. असे प्रॅक्टिकल यूज मला क्वेश्चन सांगा. आय विल बी व्हेरी हॅपी टू लिसन युअर क्वेश्चन विथ ग्रेट प्रेझेन्स ऑफ माइंड. चला, तू दररोज किती वेळ खेळतो किंवा खेळते? दोन्ही मराठी वाक्यांसाठी इंग्लिशमध्ये एकच वाक्य आहे. 146. 146. Teachers and all the students, you should not say 146. It should be 146. लहान लहान गोष्टी शिका. खूप मोठी हवाई जहाज वर उडवण्याची गरज नाही. आपला ग्राउंड वर चालायचं. चला 140. लहान लहान गोष्टी शिकत चला. हा, तो दररोज किती वेळ खेळतो? तू दररोज किती वेळ खेळतो? कमॉन सांगा, किती वेळ? हाऊ मच टाइम च्या ऐवजी फॉर हाऊ मच टाइम विल बी मोर सुटेबल.
For how much time do you play daily? फॉर हाऊ मच टाइम नंतर बरोबर क्वेश्चन जो तुमचा डोक्यात आहे तो लिहायचा. डू यू प्ले डेली. व्हेरी नाईस. पुढचं एखादं वाक्य सांगा बरं मला. अशाच पद्धतीचं असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू तो लवकर का झोपत नाही. तर कशाला येईल थोडा नाही. तो का हे WH वर्ड आहे. हा इथून वाक्य चालू होईल. बोला रे. वाय Why does he not sleep early in night? ही नॉट. स्लीपच्या ऐवजी एक सुंदर शब्द आहे तो इथं लिहा. या निमित्तानं तुम्हाला तो लक्षात येईल. नॉट टू गो टू बेड म्हणजे झोपणे. हा एक शब्द आहे. टू गो टू बेड हे वर्ब आहे म्हणजे झोपणे. टू गो टू बेड. वाय डज ही नॉट गो टू बेड अर्ली. अच्छा नाईट कुठं. नाईट नाईट नाईट. वाय डज ही नॉट गो टू बेड अर्ली. वाई स्लीपिंग क्यों आएगा. सोने के समय थोड़ी आएगा. इन अदर वे वाई Why doesn't he go to bed early? he go to bed early. Come on. 148. हाँ. Next question please. चला. 5 मिनिट लवकर सोडू आज. काय अडचण नाही. डोंट वरी. चला. हा सांगा. वाक्य सांगा. सांगा रे ऑनलाईन वाले गठुड्यांनो सांगा की. वाक्य सांगा. तुम्ही गाडी कोठे रिपेअर करता. Come on. Where do you come on बोला रे. रिपेयर बाइक और कार. गावाकडील लोक रेनकोट का यूज करत नाहीत. क्यों यूज नहीं करते हैं. कम ऑन. वाई के बाद में वाई डू विलेजर्स और पीपल एट विलेज बनते ना. विलेजर्स नॉट यूज रेनकोट. इन अदर वे वाई डोंट विलेजर्स. बोला रे गाढवांनो बोला की. Why यूज don't villagers use raincoat? रेनकोट रे. सगळे विलेजर्स एकच वापरतील का रेनकोट.
सगळे विलेजर्स एकच रेनकोट वापरतील का? वेगवेगळे रेनकोट वापरतील, म्हणून रेनकोट हा वर्ड आलेला आहे. चला, तुमचे खूप सुंदर वाक्य बघा, खूप सुंदर वाक्य, खूप सुंदर वाक्य. मला या वाक्याच्या निमित्तानं मला तुम्हाला बोध पण द्यायचा आहे. तुमच्या स्कूल मधील टीचर्स अवांतर गायकवाड सर आहेत का? अवांतर बरोबर असेल. अवांतर वाचनासाठी वेळ काढतात का? टीचर्स आणि पॅरेंट्स, पुन्हा एकदा सांगतो, रिमाइंडर आहे, आपल्या पाल्याची व विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट, इम्प्रुव्हमेंट, वृद्धी पाहिजे असेल तर टीचर्स आणि पॅरेंट्सला वाचन कंपल्सरी आहे. अवांतर वाचन. चला, का शेवटी का आलं आणि तुमच्या स्कूलमधील टीचर्स आलं, हे सब्जेक्ट आहे, म्हणून कॉन डू टीचर्स इन युअर स्कूल, कमॉन बोला रे नो. हा, टू टेक टाइम टू रीड काय एक्स्ट्रा करिक्युलर बुक्स और एक्स्ट्रा करिक्युलर रीडिंग हे वाचन आहे, इथं वाचणे आहे. डू टीचर्स इन युअर स्कूल टेक टाइम टू रीड एक्स्ट्रा करिक्युलर बुक्स और एक्स्ट्रा करिक्युलर रीडिंग. बुक्स म्हणा किंवा रीडिंग म्हणा. And I want to give homework you share. आजचे किती वाक्य झाले? 132 चालू केलं होतं, आजचे मला असं वाटतं 18 का 19 झाले. 132 19 इन्क्लुडिंग 132 आहे. स्कॉलरशिपचा क्वेश्चन आहे. 132 to 150 किती झाले? किती झाले ऑनलाईन वाले? 132 ते 150 किती होतात? 19. गेला विनाकारण. स्कॉलरशिपचा क्वेश्चन आहे. रिपीट वन. मी का कट केलं ते? अरे डोकं चालवायचं. 31 to 50 किती झाले असते? 20 झाले असते. एकच नाही ना, 90 नाही. असं टॅली करायचं. चला, सेल्फ असे किती कराल सांगा लवकर ऑनलाईन वाले. स्कूल चालू होणार आहे. किती कराल? टीचर्स कवाळे सर आहेत का? कवाळे सर किंवा श्रद्धा मॅडम? हा येस सर. किती सांगा सेल्फ? 25. काय सिंगल सेंटेन्सेस सर? आपण सेट सांगतो 5 5 6 6. करायला लावा, स्कूलमध्ये करून घ्या, त्यांना थोडा हातभार लावा. सुरुवात व्हायची नाही. ओके चला, 25 ओनली 25 करा. कुठपर्यंत पोहोचणार तुम्ही? 50 प्लस 19 प्लस 25 बरोबर नाही? असे टोटल 45 ऍड होतील याच्यामध्ये. 44 ऍड होतील, तर 194 पर्यंत उद्या पोहोचू आपण. उद्याचा नंबर असेल टुमारोज नंबर विल बी, इधर येतो मी. किती असेल उद्याचा नंबर? 195.
ओलीचा फर्स्ट नंबर असेल आपला 195. बघा आता बाकी खूप हुशार लोक आहेत, पळून गेले असतील, थांबणार नाहीत, क्लास मधून पळून जाणार. यांचा उद्धार कसा होणार मग सांगा. ओके, चलो या पॉज. Yes, sir. We will have. पॉज. Yes, sir. We will have all. अरे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पंक्तीला बसल्यानंतर आपण सावकाश जेवा आणि आपण हात पकडून बसतो का नाही. इथं तुम्हाला काय बिना आकलीचे सगळे येत जाऊ ना क्लासला. जे लवकर जातात ना ते येत जाऊ ना क्लासला, काय गरज नाही. हा पंक्तीला बसत जाऊ नका मूर्खांनो.